काही केलेलं नाहीस ना, काही नाही, काय दाखवतोस? आवर चल. मी तो आवरणार आहे प्लीज. नाही झालेला, इनकम्प्लीट आहे. आवर. जास्त दम देऊ नकोस, आवर लवकर. येत नाही काय नाही दम देतो. बोल. तर मी तो बोलते हाय दोस्त, नमस्कार, मी आता बाहेर जातोय. मी तू ते कुठे जातो? कुठे जातोस? खेळायला. खाली दादा येणार, दादा सोबत जाशील नाही खेळायला? मग कुठे कुठे? मला नाही माहिती, मला काय माहित नाही ह्याला कुठे खेळायला जायचं. आवर. होमवर्क कम्प्लीट झाला तर घेऊन जाईल, पण आता नाही घेऊन जाणार तुला. आवर लवकर, होमवर्क कम्प्लीट कर पहिला. त्याला ना दर टाइमला ना होमवर्क कम्प्लीट करण्यासाठी त्याला काही ना काहीतरी ना कोणत्या गोष्टीची लालच दाखवायला लागते. तू आवर अगोदर लवकर. होमवर्क कर पहिला, नंतर घेऊन जाणार मी तुला. बाय बाय. कर लवकर आवर. बोल लवकर. 1 to 10 पर्यंत बोलून दाखव. याचे खेळ बघाय बघा. दुसऱ्या बुक वरती ना, दुसऱ्या पानावरती खोटपट घेतलं त्याने लाईन मारत बसले आणि होमवर्क राहिला साईडला. मी तुझ्या आमच्या इंग्लिशची बुक बघा. हे बघा, आता याची ABCD चालली आहे. थांब मी दाखवते. थांब. हे बघा, ई आणि हा मी तुझा आजचा होमवर्क. आवर आवर लवकर. ए काढतोयस ते. बी बी बी. बाजूला त्याच्या बाजूला. त्याच्यानंतर सी, नंतर डी, सी नंतर. त्याला अशा तुला मी कुठंच पाठवणार नाही. आवर लवकर. हा पोरगा मला एवढा बोर करून टाकतो ना खरंच. किती वाजता मी त्याला घेऊन आले माहिती आहे शाळेत ना? 2:45 वाजता. त्याच्यानंतर जेवलो आम्ही. त्याच्यानंतर किती वेळ मागे लागली. मी म्हटलं सकाळी तो शाळेत म्हणजे क्लासमधून येतो, 9 वाजता क्लासला जातो, 10:30 वाजता येतो. परत त्याच्यानंतर स्कूलला जातो, म्हणून त्याला दुपारी लवकर घेऊन येते. म्हटलं थोडंसं झोपणं पण होईल आणि होमवर्क पण होईल. त्याला किती वेळ, आत्ता कमीत कमी ना अर्धा पाऊण तास झाला मी घेऊन बसले. 4:15 वाजल्यापासून. आणि आत्ता वाजलेत किती बघा. अभ्यास कमी आणि नौटंकी जास्त करत बसतो. मी इकडे जातो, तिकडे जातो, हे करतो, ते करतो, त्याचं तेच चाललेलं असते. दादा काही नाही, अभ्यास कर लवकर. अभ्यास केल्याशिवाय काय नाही कुठे पाठवणार आहे. कधी पण आहे ना मी म्हणजे व्हिडिओ शूट करायला घेते, पण आहे ना व्हिडिओ बऱ्यापैकी अर्धा होऊन जातो, पण त्याच्यानंतरला ना एंड करायलाच विसरून जातं माझं.
तर त्याबद्दल सॉरी. सवय लागेल मला पण हळूहळू ह्या सगळ्याची. ह्याच्यामुळे ह्याच्या गोंधळात ना माझं बऱ्याच काय काय गोष्टी सगळ्या विसरून जातात. खरंच असं होतंय का तुमच्यासोबत? मला सांगा कमेंटमध्ये की आहे ना, एखादी कोणती पण गोष्ट करायची असेल ना, पण त्याच्यासोबत दुसरी जर असेल ना, एकासोबत दोन गोष्टी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट करायची असेल तर ती विसरूनच जाते. काम करायचं असलं दुसरं काय तर. आणि ना आता माझं विसरायचं प्रमाण जास्तच वाढत चाललंय. माहित नाही कशामुळे, पण हळूहळू बऱ्याच गोष्टी चिडचिड होते. त्यामुळे ना काय काय गोष्टी बऱ्याच विसरल्या जातात. आणि मी तो ऐकला नाही तर माझी चिडचिड जास्त होते. काल पण यांना पप्पांची पाठी लागलेला, तर त्या अर्ध्या रस्त्यात गेले आणि परत घ्यायला आले. आणि तोपर्यंत हा रडतच बसले. आता बघा मॅथ्सचा अभ्यास केलाय. आता तर ABCD लिहायची आहे. तर मला आता म्हणतो मी दादाकडे जातो बुक घेऊन. आता दादाकडे जाऊन अभ्यास करणार आहे का हे मला पण माहिती आहे. तो अभ्यास करणारच नाहीये. गेल्यावरती नुसती मस्ती करत राहतो कोणासोबत पण अभ्यास म्हटलं तर अजिबात नाही. आता काय म्हणतो बघा, मी अभ्यास करतो. दादाकडे जाऊन मी अभ्यास करतो. आणि तिथे गेला ना आता तो, तर रात्री 10 वाजताच भोगवेल. घरात नाही येणार तोपर्यंत, आहे का नाही? लाज वाटते बोलायला. हो आवाज लवकर होमवर्क कर. अजिबात नाही. फटके खाणार तू. आवर लवकर. चला तर मग भेटूया आपण थोड्या वेळानंतर. ह्याला मी आता सरळच करते. वैताग आणतो मला जाम असतो माहिती आहे. खरंच मी 1 तास घेऊन बसले त्याला. आता किती वेळ झाला? 1 तास तर झाला. त्याने फक्त नंबरच लिहिलाय, त्याच्या पुढे काहीच लिहिलं नाहीये. आणि नुसतं 1 नंबर लिहितो की मला असं होतं, मी तिकडे जातो. परत दुसरा नंबर घेतला की तिथून आणि त्याचा टाइमपास चालू होतो. 10 नंबर लिहायला त्याला 1 तास लावलाय. लिहायला सगळं येतं, पण ह्याचं नाटकच जास्त चाललेलं असतं. चला तर मग भेटूया थोड्या वेळानंतर. त्याचा अभ्यास करून घेते आपण. चला हो सरळ. चुकलं ते. तेवढा एक पान मी तुने केलाय. आणि काय बोलत होतास तू? मला काय बोलत होतास आपण? काय बोलत होतास? आणि आणि तू कुठे चालला? दादाकडे चाललास? ह्याला दादाकडे जायचंय म्हणून मला म्हणतोय तू घरी झोप, मी दादाकडे जाऊन झोपतो. काय या पोरग्याला करायचं मला काही कळतच नाही. काय होतं पण 1 पेज होमवर्क राहिलाय अजून बाकी. नमस्कार, मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर आता माझं संध्याकाळचं काम आवरलंय बघा. छान अशी दिवाबत्ती वगैरे लावली आणि आता मी जेवणाला सुरुवात करणार आहे. तर आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी आणि मस्त अशी तांदळाची भाकरी. संध्याकाळी आम्ही केव्हा केव्हा भात असं स्किप करतो, म्हणजे बनवतच नाही. एकच टाइम भात बनवतो. केला तर करते, नाही तर करत नाही. फक्त डाळ भात खायचं तर फक्त डाळ भातच खातो, नाही तर भाजी भाकरी फक्त खातो त्याच्यासाठी. तर मी तुमच्याशी थोडक्यात सोयाबीनची भाजी शेअर करणार आहे. तर तुम्ही देखील करून बघा, अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त असं चिकनचं फील येणारी आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ देखील शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आज आपण करणार आहे सोयाबीनची सुकी भाजी, म्हणजे ग्रेव्ही सारखीच करायची आहे. इथे कांदा वगैरे टाकलाय मी फोडणीला. जिरे, मोहरी आणि कांदा तेल टाकून दिलं याच्यामध्ये कढईमध्ये.
आता हे चांगलं थोडंसं भाजून घेऊया. कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला ना तर इथे मी एक वाटण घेतलंय. याच्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, कांदा आणि लसूण हे करून बारीक करून घेतलंय. थोडासा गरम मसाला टाकूया. वाटण टाकून घेऊया. कच्चं वाटण असल्यामुळे तेलावरती चांगलं भाजून घ्यायचं. तर तेल चांगलं सेपरेट होतं याच्यामधून बघा. आता याच्यावरती आपण टाकणार आहे लाल तिखट, म्हणजे आमचा घाटी मसाला 1 चमचा टाकणार. तिखट थोडं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. मिक्स करून घेऊया चांगलं. आता याच्यामध्ये आपण सोयाबीन आहे ना भिजवून आहे ना त्याचे 2-2 भागांमध्ये हे केलंय आणि चांगला धुवून घेतला. आता हे आपण चांगलं याच्यावर टाकून घेऊयात. सोयाबीनला असं जास्त असं पाणी सुटत नाही, म्हणजे ते पाणी सगळं खेचून घेतो असं स्पंजी असल्यामुळं. आणि कोरडा कोरडा असं थोडंसं होतं. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ. सोयाबीनला थोडंसं मीठ जास्त लागतं, कारण का ते पूर्ण असं खेचून घेतं मिठाचं पाणी. आता याच्यावरती आपण आहे ना 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे. चांगलं एकजीव झालंय. 5 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती झाकण ठेवून घेऊया आपण. तर आता इथे 5 मिनिटं झालेत बघा. मऊ झालंय छान सोयाबीन. तर आता याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. जास्त असं पाणी नाही टाकायचं, थोडंसं असं ओंजळीनं शिंपडायचं. आता याच्यावरती परत झाकण ठेवून घेऊया. तर इथे बघा चिकटायला नको खाली, म्हणून मी इथे पाणी ओतलंय झाकणावरती. तर आता बघूया. छान असं बघा एकजीव झाली आहे भाजी पण. पाणी सुटवायला मऊ पण झाले सोयाबीन चांगले. आता याच्यामध्ये ना आपल्याला सुहानाचा चिकन मसाला पण टाकणार आहे, जेणेकरून थोडासा वेगळा फ्लेवर येईल त्याला. तर इथे आपली सोयाबीनची भाजी तयार झाली. छान अशी भाकरी करूयात आणि आपण मस्त एन्जॉय करूयात. चला तर मग भेटूया थोड्या वेळानंतर. बंधू आमची पाणीपुरी घेऊन आलेत बघा. पुरी तर इथे बघा पाणीपुरी घेऊन आले. तर मी आता छान अशी एन्जॉय करणार आहे. तर आहे ना
हा पुडिंग सेट आहे ना, बंधूंनी आमच्या पाठवलं आहे, माझ्या भावाने. माझ्या भाऊबीजला नव्हते ना म्हणून तो रुसलं आहे. छान आहे, काचेचं आहे. आणि आज घेऊन आलं गिफ्ट. ते गेला लगेच तो, चालतंय तेवढं. तर दिवाळीच्या सुट्टीला ना मी गावी गेलेली, तर आमचं भाऊबीज असं झालंच नाही. मग त्याच्यानंतर पण मी त्याला बोलवलेलं की ये करून, असं म्हणजे समोरासमोरच आम्ही राहतो. तर त्याला मी बोलवलेलं, तो बोलतो मला काम आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे तो रुसलेला म्हणून झालं नव्हतं भाऊबीज असं. पण दरवर्षी असं होत नाही, दरवर्षी होतं रक्षाबंधन पण भाऊबीज पण व्यवस्थित होतं. पण आता दिवाळीची सुट्टी असल्यामुळे म्हटलं इथे वेस्ट करत बसण्यापेक्षा गावी जाऊन यावं तेवढंच. मग आम्ही त्याच्यानंतर गोव्याला गेलो. पण नंतर परत इकडे आल्यानंतर आज तो मला गिफ्ट घेऊन आला आहे, आणि ते पण मितूसोबत होता आणि मितूसोबत घेऊन आला आहे तो. तर आता माझं पण मितूसोबतच मी पाठवून देणार आहे. तर रिलेशनमध्ये एवढं चालतं, सगळ्यांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत. आणि काय आहे माहिती आहे का, जेवढा आपण विचार करू ना, मानसिक विचार करू, काही करू, पण तेवढा आपल्याला त्या गोष्टींचा त्रास जास्त होतो. पण काही गोष्टी आहेत ना थोड्याशा शांततेत हँडल करायच्या, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टींचा त्रास नको व्हायला. आणि आपण बोलत राहणार, काही उलटंसुलटं बोलणार त्या सिच्युएशनच्या टायमिंगला, पण त्या समोरच्याला पण त्या गोष्टीचा त्रास होतो. आणि कुठेतरी म्हणजे बोलतात ना की मारलेला माणूस विसरून जातो, पण एखादा शब्द बोललेला असताना तो माणसाच्या मनातून निघत नाही. मग त्याच्यासारखंच आहे, रिलेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या होतच राहतात. मग त्या गोष्टींचा जास्त असं विचार करत बसायचा नाही. आणि थोड्या दिवसाने ती गोष्ट थंड झाली ना की व्यवस्थित ती पद्धतशीर होऊन जाते. मग तेच आपण घेऊन बसायचं नाही, आणि त्याच गोष्टीचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. लाईफमध्ये आहे काय, आज आहे तर उद्या नाही, माणसांचं असं झालं आहे. मग त्यासाठी होईल ते शांततेने हँडल करायचं. आयुष्यात चेंजेस होत राहतात, सगळ्यांचे माइंड चेंज होतात, मूड चेंज होतात. मग आपले पण सगळ्यांचं, आपलं पण तसंच होतं, सगळ्यांचंच तसंच होतं. मग त्यामुळे होतंय सगळं होतंय असं बोलायचं आणि ती गोष्ट पुढे ढकलायची. पण एखादी सिरियस असेल तर ती सिरियसली घ्यायची. पण अशा क्षुल्लक गोष्टी असतात ना, त्या थोड्याशा शांततेने हँडल करायच्या, जेणेकरून आपल्याला पण म्हणजे आपण एखादा शब्द बोललो त्या गोष्टीचा आपल्याला पण त्रास होणार, त्यांना बोलला की त्याला पण त्रास होणार. त्यापेक्षा होईल या भरोशावर राहायचं आणि होऊन जाते सगळं. चलता है उतना, जिंदगी आहे, चलता रहेगा. तर आज आहे जेवणासाठी सोयाबीनची भाजी, टोमॅटो, बटाट्याची काप आणि राईस. भाकरी बनवणार होती पण ऐन टायमावरती कॅन्सल झाली. पाणीपुरी वगैरे खाल्ल्यामुळे भातच खाण्यात आला. तर चला तर मग व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी.